नमस्कार, मी शशांक पांचाळ आपल्या या नवीन चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे झिंगाट यामध्ये आपलं स्वागत करतो। या चॅनलमध्ये मी आणि तसंच ह्याबरोबर माझा भाऊ। नमस्कार, माझं नाव प्रसाद पांचाळ। मी सुद्धा आमच्या नवीन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर प्रसाद, आपण आता ह्या प्रोग्राममध्ये नवीन नवीन अशा प्रकारच्या डिशेस काही इंट्रोड्यूस करणार आहोत नक्की लोकांसमोर, की ज्याच्यामध्ये ते डिश जे आहेत ते खरोखर झिंगाट असतील। नक्की तर शशांक, झिंगाट म्हणजे ते झिंगाट नाही ना रे? असू शकतं, बघ पहिली डिश तशीच आहे, जवळजवळ तशीच आहे। पण मला सांग, याच्यामध्ये काय काय साहित्य तू वापरणार आहेस ते एकदा लोकांना तर कळू दे। त्यासाठी साहित्य बघा, रेसिपीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ताजी कोळंबी। आता ही कोळंबी साफ कशी करायची हे मी दाखवतोय, पहा। सगळ्यात पहिलं आपण या डोक्याकडचा भाग आपण काढून घेतो। अशा पद्धतीने कोळंबीचा हा डोक्याकडचा भाग काढून घ्यायचा आहे। त्यानंतर कोळंबीचे हे जे बाहेरचे आवरण आहे, ज्याला आपण कवच म्हणू, हे कवच आपण काढून टाकतो आहोत। शेपटाकडला भाग हा जरासा दाबून बाहेर काढायचा आहे। त्यानंतर हा पोटाकडला भाग पहा, इथे आपल्याला एक काळा दोरा दिसतोय, तो काढून घेणं फार महत्वाचं आहे। लक्षात घ्या, हा जर आपल्या खाण्यात आला तर आपल्याला जुलाब लागू शकते, त्यामुळे आपण हा काढून टाकायचा आहे अगदी व्यवस्थित अलगदपणे। हे बघा, अशाच पद्धतीने आपण इतरही कोळंबी साफ करून घ्यायची। आता ह्याच्यासाठी लागणारं साहित्य असं आहे: कोळंबी, हळद, आलं लसूण पेस्ट, मीठ, कोकम आगळ किंवा कोकमाचा रस, तसंच या रेसिपीसाठी आपण घेतो आहोत रेड वाईन। आता आपण कोळंबीला मॅरिनेट करून घेऊ। सगळ्यात पहिलं मी घेतोय हळद, तसंच आलं लसूण पेस्ट, आपण आता घेतो आहोत मीठ, कोकम आगळ किंवा कोकमाचा रस, आणि आपण यात वापरणार आहोत ती म्हणजे ही रेड वाईन। सगळं साहित्य आपण कोळंबीला नीट लावून घेऊया, म्हणजे त्याला कोट करून घेऊया। आता हे मॅरिनेशन लावून झाल्यावर आपण ही कोळंबी या मॅरिनेशन मध्ये मुरण्यासाठी साधारणतः अर्धा तास बाजूला ठेवून देऊया। आता आपण ही कोळंबी अर्धा तास ठेवून देऊया। तर साहित्य तुम्ही पाहिलंच असेल। आपण आता साधी सिंपल रेसिपी आहे
ती सुरुवात करणार आहोत. तर कृती सुरुवात करूया आपण. अरे करूया ना, लोक वाटच बघतायत. प्रसाद, हा. आता आपण जे सुरुवात करतो त्याच्यामध्ये सगळ्यात मुख्य घटक हा काय माहिती का तुला? अरे काय हेच असणार कोळंबी, दुसरं काय हो, असणार? ते आहेच. अरे पण त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे तुला कळलं का? अरे कोळंबीमध्ये काय टाकणार? मीठ, तुझं हे तिखट, हळद, दुसरं काय असणार अजून? हो, पण त्याच्या बरोबरच आहे ती म्हणजे रेड वाईन. रेड वाईन बहुधा महाराष्ट्रामध्ये हा पहिला प्रकार आहे बाबा. हे नक्कीच असणार आहे. बघा, हा. मग आता आपण हे सुरुवात करतो. रेसिपी कशी बनते आणि खाऊन बघायची कशी लागते हे मला सांगायचं. नक्कीच Okay. रेड वाईन म्हटल्यावर खाणारच ना रे. चल सुरुवात करूया. चल तर बरं, मला मदत करा. हा. हा, हे बघ, आता मी ह्याच्यासाठी सगळ्यात पहिलं ही मॅरिनेट केलेली कोळंबी घेतोय, जी जवळजवळ अर्धा तास मी मॅरिनेट करून ठेवलेली आहे. पण शशांक, कशामध्ये काय काय, ह्याच्यामध्ये काय काय हे आपण दाखवलं ना आता साहित्यामध्ये. हो, आपण त्या सगळ्या पद्धतीचं सगळं प्रेक्षकांना आपण हे सगळं दाखवलेलं आहे. ते नक्कीच बघतील आणि त्या प्रकारे करतीलच. बरं, आता ही कोळंबी आपण फक्त रव्यामध्ये कोट करून घेणार आहोत. ते कोट करून आपण त्याला फ्राय करणार आहोत. साधं, सिंपल, बरोबर, सिंपलच आहे. खरंच. बघ ना, सुरुवात करूया आपण आता. तर प्रसाद, हा. सगळ्यात पहिलं आपण काय करूया, गॅस पेटवल्यानंतर तवा ठेवलाय त्याच्यावरती आणि या तव्यावरती पहिलं तेल टाकून घेऊया. तळण्यासाठी तेल तर लागतंच आपल्याला, ऑब्विसली. बरं, आता ही जी कोळंबी आहे, ही कोळंबी आपण घेतो आणि या कोळंबीला रव्याने कोट करून घेणार आहोत. अच्छा, तर तू घेशील का? मी फ्राय करतो. बर, धर, तू हे फ्राय कर. मी कोळंबी कोट करून तव्यावर सोडतो. चालेल चालेल. साधारण किती वेळ आपल्याला ही ठेवायची तव्यावरती कोळंबी? साधारण एक थोडस लालसर झाली ही कोळंबी, तुला वाटली बाबा ती शिजली आहे, हा, तर मग ती बाजूला काढ. चालेल. ठीक आहे. शशांक, मला सांग, ही रेड व्हाईट मध्ये आपण कोळंबी फ्राय करतो, हे मला वाटतं मराठीत पहिल्यांदाच आपण करतोय. अगदीच अगदीच. मला वाटते खरंच युनिक डिश होणार आहे आपली आणि चव सुद्धा अप्रतिम असणार आहे, मला गॅरंटी आहे. अच्छा, नक्कीच. आणि लोकांना ते आवडेल, महत्वाची गोष्ट ती आहे. हो, जरा गॅस कमी कर. म्हणजे मंद आचेवरती, मंद आचेवरच करावं लागेल, कारण बघतोयस ना तू किती उडती आहे ती. हिला परतू का? हो, जी आधी टाकलेली ती परतून घे. रंग बघ त्याला कसा आलाय, सुंदर. हो, एकदम सुंदर रंग आलेला. एक एक जशी तुम्हाला पहिली टाकली तिला परतून घ्यायची आहे, जसा तिला थोडासा ब्राऊन कलर येईल तसं तिला परतून घ्यायचं. हो. बरोबर ना? काय झालं की गॅस आपला जरा मोठा ठेवला आपण. अच्छा, पहिल्यांदा आपण हा. तो मंद आचेवरती मंद आचेवर जरा मीडियम फ्लेमवर ठेवायला हवा. आपण थोडीशी ब्राउनिश दिसते ना, तसं त्याला हे पण चांगलं आहे. हो ना. शिजले काही? हो, जरा थोडासा गॅस मोठा कर. तिन्ही ब्राउनिश झाले. हो हो, मला वाटतं त्या जरा तव्याच्या बाजूला घे, कढीला काढून घे. ती एक घेतो मी, थोडीशी ब्राउनिश दिसते जास्त. ती एक दिसते. सुगंध बघ ना किती सुंदर येतोय ना. अप्रतिम. शशांक, तोंडाला पाणी सुटलं. थांब जरा, होऊ दे. आपल्या दर्शकांना कळू दे ही कशा पद्धतीने झालेले आहेत. नाही, नक्कीच. हा सगळा तास आपण जो करतोय त्याला दाखवण्यासाठी पण, नक्कीच, त्याच्यासाठी पण.
आणि खरोखर म्हणजे हे कुठे जरी हे तू रेडी घेऊन गेलास मटेरियल मॅरिनेट करून किंवा असं कुठेतरी फार्म हाऊसला किंवा कुठे जंगलात वन डे पिकनिकसाठी तर लोकांना ना असं काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखी एक हे होतं. तर ते आणि पीक झालं पाहिजे अगदीच असं, त्यामुळे लोकांना पण मजा येते. हा यार खरोखर छान. काहीतरी वेगळं खाल्लं. शशांक, म्हणजे ही डिश तुझ्या डोक्यात कुठून आली? म्हणजे आपण वाईनचं काहीतरी करूया आज. अरे माझ्या एका मित्राबरोबर मी बोलत होतो, हा अच्छा. तशी बोलता बोला म्हणजे असंच आम्ही पार्टीला बसलेलो होतो. हा तर पार्टीला बसलेला असताना म्हणजे पार्टी म्हणजे आपली हो नॉर्मल. हो नॉर्मल मी काही पित नाही मी ते बोललो ना, मी हो party म्हणजे normal पण party. पार्टीला बसलो ना मग त्याचा अर्थ वेगळा निघतो नाही का. हा, हा, तर त्याशी बोलता बोलता एक डोक्यात आली कल्पना की अरे वाईन वापरलं जातं जेवणामध्ये, हा, आपण एक प्रकार करून बघूया ना हा. कशा पद्धतीचं होतंय. आणि मी करून बघितलं तर खरंच अप्रतिम लागलं. छान आहे. मग तुला असं वाटलं की आपण जे बनवलं ते लोकांना पण एकदा दाखवा? नक्कीच म्हणजे नक्कीच. तसं वाटलं पाहिजे, समजलं पाहिजे लोकांना पण ना. नक्कीच नक्कीच. मी थोडासा गॅस वाढवला. हो, हो, नक्की. बरं झालं. त्यामुळं जरा परतून घे. थोडा कमी करता गॅस. कोळंबी शिजायला काय तसा वेळ लागत नाही जास्त. म्हणजे ब्राउनी दिसायला पाहिजे. प्रसाद हा हे बघ, याला आता कसा ब्राउनिश कलर आलाय ना, हा. आता हे जरा बाजूला घे नाही तर ते करपतील. मी गॅस बंद करू? नको नको, का रे? नाही तर ते ऑइल ऍब्झॉर्ब करतील. अच्छा. ते जरा बाजूला घे. शशांक, ही नवीन एक माहिती मिळाली माहिती का तुला लोक काय? की तू आता जे बोललास ना, काय काय लोक कसं हा. करतात किंवा ते ब्राउनी दिसायला हा. लागलं की आम्ही आता नवीन जर असं ना तर कसं अरे यार ब्राउनी लगेच गॅस बंद करायचं नाही. पण तो आता तुझे बोललास ना हा. की नाही लगेच नाही बंद करायचं असतो, की तेल बरोबर, पूर्णपणे बरोबर, शोषून घेतं ते. हा. एक नवीन काहीतरी लोकांना शिकायला, मला पण शिकायला भेटलं. अच्छा. आणि हे तू मित्रांबरोबर जातोच नाही, मित्र खरोखर तुझे खूप आहेत की कसं काय? म्हणजे असं तुमच्या डोक्यात अरे येतं हो. सगळं काय? खूप 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 जण करतात रेसिपीज वेगवेगळ्या. नाही करतात नक्की नाही. अरे खरंच. कितीतरी अशा रेसिपीज आहेत की त्याचा नवीन शोध असाच लागलाय, काहीतरी काहीतरी करता करता. बरोबर ना? हो ना प्रसाद, हे आता आपण लवकरच काढून घेऊया प्लेट मध्ये, म्हणजे तुला खायला मोकळा तू. नक्की नक्की. बरं हे बघ, हम्म, आपण आता जंगलामध्ये आहोत. हम्म. जंगलामध्ये मला हे चांदळीचं पान मिळालेलं आहे. अरे बरीचशी लोक केळीच्या पानात ठेवतात. आता हे चांदाडी काय नवीन आहे? हो, हेही उपयोगी आहे. हा, जंगलातली प्रत्येक वनस्पती ही औषधी वनस्पती असते. नक्की नक्कीच. हीही उपयोगी पडते आणि ह्याचा चीक हा. हे जखमीवर लावतात, काय बोलतोस जेणेकरून शशांक? जखम भरून निघते आणि त्याच्यामध्ये आपण खाऊ शकतो. आणि अतिशय उपयुक्त माहिती दिलीस तू. नक्कीच. आणि जंगलात अशी बरीचशी वनस्पती आहेत की ते आपल्याला माहिती आहे. आम्हाला फक्त जेवणाला केळीचं पान हेच माहिती आहे. हो ना. हो. बरं चल, आपण आता गार्निश करून घेऊया. चला. घे कोळंबी तू. किती सुंदर कलर आलाय. आणि पूर्ण ब्राउनी झालंय. प्रसाद, हम्म. आता आपण ह्याला गार्निश करून घेऊया. हा सर्वात महत्वाचा भाग आहे ना. हे बघ, मी इथे ठेवतोय कांदा, अरे वा छान. तसंच टोमॅटो, हम्म. आणि हे जरा सुंदर दिसावं म्हणून एका साईडला लिंबाची एक चकती, त्याचप्रमाणे तुझी आवडती कोथिंबीर याच्यावर वरती गार्निश शिवाय कुठच्याही जेवणाला महत्व नाही. कोथिंबीर एवढी इम्पॉर्टंट आहे की नाही. आणि हे कसं दिसतंय. गार्निशिंग खरोखर छान दिसत. हा चल मग आता सुरुवात करूया. नक्कीच यार, कधीपासून मी ते बोलतो. चल मग चल, जास्त बोलू नको, पटकन खायला सुरुवात कर. प्रसाद, कशी वाटली गार्निशिंग? खरोखर खूपच छान. मग आता सुरुवात करूया खायला. अरे नक्कीच यार, कधीपासून चल. बोलतोय. आता जास्त काही बोलू नकोस, डायरेक्ट सुरुवात कर. बघ कशी झाली ती. चल प्रसाद हा. घे. मी पण घेतो. ज्युसी. आणि तुझा क्रंचीनेस एवढा भारी आहे ना. क्लास क्लास क्लास. मस्त. हा प्रतिम यार. शशांक, म्हणजे सगळ्या मित्रांना भेटत आणि अशा नवीन नवीन डिश आहे ना अशा शोध लावा. खरोखर नक्की. छान आहे यार. पुढच्या वेळेला अजून एक काही डिश अशीच युनिक. युनिक युनिक. बघ
तुझी डिश पण भारी झाली, झिंगाट डिश. आणि वारा पण बघ किती सुंदर सुटला. अरे, एक मस्त. नंबर यार. आणि असं वातावरण तयार झालं ना, म्हणजे आता ऊन होतं आणि आता वारा आणि पाऊस लगेचच येतोय, म्हणजे एक नंबर यार. मित्रांनो, तुम्हाला ही डिश कशी वाटली तुम्ही देखील नक्की करून बघा आणि आम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि हे बघा मंडळी, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे आपली घंटा हो. आणि हो मंडळी, ही डिश आहे ना, तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ट्राय करून बघा. आणि हो, ती कशी झाली हे नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा. आणि असं जर वातावरण असेल तर तुमची ही झिंगाट डिश आणि तुमचा झिंगाट डास एक नंबर. आणि आता सुद्धा आम्ही सुद्धा तोच करतोय, झिंगाट डास. चल शशांक, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट झिंग.